तर आज या निमित्तानं मला सुद्धा तुम्हाला काहीतरी द्यायचंय. खरं म्हणजे आशीर्वादच आहे हा. तुमचं सगळं छान व्हावं, तुम्ही खूप पुढे जावं आणि तुमची नावं ऐकत ऐकत तुम्ही असे तुमच्या आयुष्यात काय काय नवीन नवीन करताय, नवीन शिखरं पादाक्रांत करताय, ह्यात मला खूप आनंद होणार आहे आणि होतोच आहे. श्रेयसी वझे मंत्रवादी संकल्पना मुलाखत मालिका सारच आमच्या सगळ्या कुटुंबाकडून तुला संगीतकार गायक या नात्यानं या सगळ्या मुलाखत मालिकेमध्ये पहिल्यापासून श्रेयसीची पाठराखण करणारा मंदार आपटे. माधुरी गायनानं मंत्रमुग्ध करतेसच, पण प्रत्येक गाण्यामागे आणि कार्यक्रमामागे मेहनत किती घेतेस हे आम्हाला माहिती आहे. हे मलाव्य व्यक्तिमत्व आहे आणि प्रश्नच नाही. आमची लाडकी तर आहेच. माझी एकही संकल्पना माधुरी मंदार या नावा शिवाय जात नाही. खरं सांगायचं तर अतिशय गुणी गायक आहे प्रशांत, खूप छान संगीत संयोजक आहे, वाजवतो किती सुंदर आणि त्यात प्रयोग करत राहतो. अजय आणि सौभाग्यवती वीणा ह्या दोघांनी, आदिश त्यांचा मुलगा आणि ही सगळी टीम का मनापासून वीणा तू करत असतेस सगळं. गुलजार आणि शांताबाई शेळके हा विषय मला दिला त्याच वेळेला मला तुला अर्ध राज्य द्यायचं होतं, पण माझ्याकडे एक अख्खं नसल्यामुळे पंचायत आहे. गोंधण ह्या मालिकेमध्ये मंगलाताईंचा जो एपिसोड आहे ज्याच्यामध्ये त्या गुलजारांचं म्हणजे त्रिवेणी ह्याचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद ह्याच्यावरती बोलल्या आहेत आणि अप्रतिम. म्हणजे मी असंख्य वेळा तो एपिसोड ऐकते स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी. इतक्या सुंदर बोलल्या त्या. तुम्ही जरूर ऐका तो एपिसोड. विजू हा सर्व महाराष्ट्राचाच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर भारताबाहेर सगळ्यांचा लाडका आहे. वाजवणं असं की विजूची एक फूक सुरू झाली आणि तो बासरीचा असा प्रवाह सुरू झाला की माणूस त्या वेगळ्याच ट्रान्समध्ये जातो. प्रभाकर अत्यंत गुणी तालवादक, अत्यंत म्हणजे बोलायचं तो अनेक मालिकांमध्ये दिसतो म्हणून नाही, पण खरंच ये ना श्रेयसी. अमेय इतक्या कमी वर्षामध्ये इतकी सुंदर प्रगती करणारा, त्याच्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम करत स्वतः संगीत देणारा असा अमेय. अमेय ज्ञानेश्वरीचा कार्यक्रम आपण केला होता, ज्ञानेश्वरी घाटगेचा. तर आणि अबुधाबीचा कार्यक्रम ज्या तऱ्हेनं केलेला आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर वेगळा एक एपिसोड होईल. सगळी गुणी माणसं आहेत आत्ता या क्षणाला आघाडीवर असलेली गुणी माणसं. यतीश आजच्या कार्यक्रमाचं ध्वनी संयोजन तुम्ही करताय. आमच्या परिवाराच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद. छान लावलाय साऊंड. छान सुगंधी भेट सुद्धा द्यायची आहे, पुष्पगुच्छ द्यायचा आहे आम्हाला, कारण इतका सुंदर LED ज्यांनी लावलेला आहे. अर्थात ते स्वतः नाही पण त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं खरं नाव वेगळं आहे पण त्यांना सगळे बबलू या नावानेच ओळखतात LED साठी. मी त्यांना विचारलं खरं नाव काय, पण तरी सुद्धा ते म्हणाले की याच नावाने मला ओळखतात, त्यामुळे तेच नाव मी तुम्हाला सगळ्यांना सांगते.